मित्रांनो, जर तुमचे या 10 बँकांमध्ये खाते असतील तर आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार आहेत. पण जर समजा या 10 बँक सोडून जर तुमचे इतर बँकांमध्ये खाते असेल तर मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत. आज फक्त या 10 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांनाच 2100 रुपये जमा होणार आहेत. आता या ठिकाणी आपण हे 10 बँक खाते कोणते आहेत ते पाहणारच आहोत. तुम्हाला आधी पैसे आले असतील किंवा आले नसतील, पण जर तुमचे खाते या 10 बँकांपैकी कोणतेही एक बँकेत असेल तर मात्र आज संध्याकाळी 100% 7 वाजेपर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील. आणि त्यांना आधी लाडकी बहीण योजनेचे एकही हप्त्याचे पैसे आले नाहीत त्यांना 9,600 रुपये आज संध्याकाळी 7 वाजता पर्यंत जमा होतील. परंतु यासाठी तुमचे खाते हे या 10 बँक पैकीच कुठल्याही एका बँकेमध्ये असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला आज संध्याकाळी 2100 रुपये जमा होणार आहेत. खरे तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यातच जमा करण्याबाबत शासनाकडून घोषणाही करण्यात आली होती. म्हणजे विधानसभा निवडणूक संपली, आचारसंहिता संपली की लगेच लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे आम्ही जमा करू, असे आश्वासन सरकारने निवडणुकीच्या दरम्यान देण्यात आले होते. परंतु सरकारला यासाठी काही अडचणी आल्यामुळे अद्यापही लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा करण्यात आलेला नाही आहे. परंतु आता उशीर न करता आजपासून पैसे या 10 बँकात खात्यात जमा करण्याची कोशिश हे होणार आहे. सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे 6व्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, तब्बल 1.5 महिन्याचा गॅप पडला होता. मित्रांनो, राज्यात आचारसंहिता ही लागू झाल्यामुळे मागील 1.5 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आले नाहीत. त्यामुळे आता 1.5 महिन्याचे डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. यामुळे महिलांमध्ये खूपच आनंदाचे वातावरण देखील निर्माण झाले आहेत. परंतु हे 6व्या हप्त्याचे पैसे आज सुरुवातीला फक्त 10 बँक असणाऱ्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. हे 10 बँक सोडून जर इतर बँकेमध्ये तुमचे खाते असतील तर मात्र तुम्हाला आज 6व्या हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत. त्यामुळे आज जे काही पैसे जमा होणार आहेत ते फक्त या 10 बँकमध्ये खाते असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर आता महिलांना प्रश्न असा पडला असेल की हे 10 बँक खाते आहेत तरी कोणते असे 10 बँक आहेत की ज्यामध्ये खाते असतील तर आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार आहेत. तरी हे जाणून घेण्याचं अगोदरच मित्रांनो, आमच्या सर्व माता भगिनींना एक नम्र विनंती आहे की या व्हिडिओला लाईक नक्की करावे, तसेच हे कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचे खाते हे कोणत्या खात्याचे आहे, तसे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते हे मिळाले आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आम्ही असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले असेल समजून घ्या. समजून या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कोणत्या 10 बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचे 6व्या हप्त्याचे पैसे 2100 रुपये हे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या बँकेची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या बँकामध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असतील त्या सर्व महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 100% मिळणार आहेत. तर ते कोणकोणते बँक आहेत, चला एक एक करून सगळे सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊया. तरी मित्रांनो, सगळ्यात पहिले या ठिकाणी जे काही बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया होय. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सर्वात जास्त महिलांचे खाते आहे आणि बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही या बँकेत जेवढ्या पण महिलांचे खाते आहे त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती कुठल्याही अडचणी शिवाय लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहे. त्याच्यात नंतर मित्रांनो, पुढची जे बँक आहे ती आहे बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, बँक ऑफ इंडिया मध्ये देखील जेवढ्या पण महिलांचे खाते असतील त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यांना देखील कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जी बँक आहे ती बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा मध्ये देखील जेवढ्या पण महिलांचे खाते आहेत त्या सर्व महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यांना देखील कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही आणि पुढे देखील यांना अडचणी येणार नाहीत. याच्यानंतर मित्रांनो, पुढची जी बँक आहे ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र देखील अतिशय चांगल्या प्रकारची अशी बँक आहे. या बँकेत देखील जेवढ्या पण महिलांचे खाते असतील त्या सर्व महिलांना पण लाडकी बहीण
बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. या ठिकाणी त्यांना पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी बँक आहे ते म्हणजे इंडियन बँक. बऱ्याचशा महिलांनी आपली लाडकी बहीण योजनेचे खाते हे उघडलेले आहेत. या बँकेत देखील खाते असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळणार आहेत. त्यामुळे आज यांना देखील कोणत्याच प्रकारची अडचणी येणार नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, याच्या पुढची जे बँक आहे ते म्हणजे ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक मध्ये देखील जेवढ्या महिलांचे खाते असतील त्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी कोणतीच अडचणी येणार नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जे बँक आहे ते अतिशय महत्वाची बँक आहे आणि ती बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्ट पेमेंट. मित्रांनो, पोस्ट पेमेंट बँक देखील बऱ्याचशा महिलांचे ओपन केले आहेत. या बँकेत देखील बऱ्याच महिलांना अगोदर हप्ते आले आहेत आणि इथून पुढे देखील लाडकी बहीण योजनेचे जेवढे पण हप्ते मिळतील ते सर्व तुमच्या पोस्ट पेमेंट बँक मध्ये जमा होते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पोस्टात खाते असलेल्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जी बँक आहे ती बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील काही अडचण ही येणार नाही आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे या बँकेत जमा होणार आहेत. त्याच्यानंतर IDBI. मित्रांनो, IDBI बँकेत खाते असणाऱ्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पण बऱ्याचशा महिलांनी खाते ओपन केले आहेत. त्या ठिकाणी देखील बऱ्याच महिलांना यावर हे चालू असतात. हे त्या बँकेत देखील खाते असतील तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 100% मिळून जातील. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो, ती बँक आहे पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक मध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर कॅनरा बँक. कॅनरा बँकेत खाते असणाऱ्या या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही. त्याच्यानंतर इको बँक. इको बँकचे खाते असणाऱ्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. यातील तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण ही येणार नाही. या बँका व्यतिरिक्त मित्रांनो अजून अशा बँका आहेत जसे की HDFC बँक, IIC बँक, सरस्वती बँक, कोटक महिंद्रा बँक, जवटा बँक, फिनो बँक, इंडियन लोन बँक ETC. या जेवढ्या पण बँक या ठिकाणी आहेत या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाहीत. सर्व बँकांमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असतील त्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे 6व्या हप्त्याचे पैसे मिळतील. तसे इथून पुढे मिळणारे हप्ते देखील असाच तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. पैसे घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही अडचणी येणार नाहीत आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कुठलेही काम करण्याची आवश्यकता नाही आहे. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.